नागेश करजगी ऑर्किड स्कूलला आंतरराष्ट्रीय स्तरावरील 3 पुरस्कार मिळाले आहेत। या पुरस्कारामुळे सोलापूरचंच नव्हे तर महाराष्ट्राची मान उंचावली आहे। इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशनिस्ट फ्रॅटर्निटी या संस्थेच्या वतीनं सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलला आंतरराष्ट्रीय पातळीवरील 3 पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे। कोलकाता येथील भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुमार करजगी आणि प्राचार्या रुपाली हजारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। या पदावरून सांगायचं आहे की चांगलं काम करणारा कुठे फील्ड लागत नाही। तुम्ही तुमच्या अंतर्मनातून जर चांगली इच्छा आहे चांगलं काम करायची, तर मी एक स्वप्न पाहिलंय की माझ्या सोलापुरातील मुलं जगाची स्पर्धा करायला पाहिजे असतील तर त्यांची जडणघडण हे लहानपणापासून होत असतील। तुम्ही पहिला असेल लायब्ररी, लहान माणसं लायब्ररी, त्यांना टीचिंग 20 मुलांमागं एक टीचर असणारी योजना महाराष्ट्रातली माझी पहिली संस्था आहे। नाही ते शाळा कशा असतात, 60-70 मुलं असतात, टीचर शिकवतात, प्रत्येक शिकवण चाललेच आहे, पण 20 मुलांमागं लहान मुलं येतात, त्या मुलांचं चांगलं त्यांचं हे करण्यासाठी, घडवून बसवण्यासाठी, त्याचं फाउंडेशन मुलांना चांगलं करण्यासाठी 20 मुलांना मी टीचर ठेवलेले आहे। आणि ते परिणाम असे झाले की 6 वर्षामध्ये इंटरनॅशनल अवॉर्ड मिळायचं काम मला भाग्य मिळालं आणि हे सोलापूरचा गौरव आहे। तर मी एवढंच म्हणेन की आपल्या सोलापूरचा गौरव सोलापूरच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माध्यमातून जावा। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करणारी सर्वोत्कृष्ट शाळा, सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख पूर्व प्राथमिक शाळा आणि सर्वोत्कृष्ट उपक्रमशील शाळा असे हे 3 पुरस्कार आहेत। 29 आणि 30 डिसेंबर रोजी कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद आणि पुरस्कार समारंभामध्ये सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलला आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवरील 3 पुरस्कार मिळवणारी ही महाराष्ट्रातील एकमेव शाळा असल्याचं कुमार करजगी यांनी सांगितलं। शैक्षणिक परिषद आणि सन्मान सोहळ्यासाठी जगभरातील नामांकित शिक्षण संस्था आणि त्यांचे प्रमुख सहभागी झाले होते। त्याचबरोबर परिषदेमध्ये मार्गदर्शक म्हणून माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नातू डॉक्टर के.एस. रत्नाकर, डॉक्टर जॉन पी, कुलगुरू स्वामी आत्मप्रियनंद, डॉक्टर शंकर गोयंका, डॉक्टर एम.ए. नकवी, डॉक्टर धीरज मेहरोत्रा, डॉक्टर हिना जहीर यांचं मार्गदर्शन लाभलं। नागेश करजगी ऑर्किड स्कूलनं स्थापनेपासून अवघ्या 6 वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे। शाळेमध्ये चाललेल्या विविध उपक्रमांची, वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाची तसंच पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रगतीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली असल्यानं सोलापूरकरांसाठी खरोखरच अभिमानास्पद गोष्ट असल्याचं रुपाली हजारे यांनी सांगितलं। संपूर्ण भारतासाठी गौरवशाली गोष्ट आहे की नागेश करजगी ऑर्किड स्कूल, जे की दादांचं स्वप्न होतं की माझा एक मुलगा काळाने हिरावून नेला, तर तो एक मुलगा नेला असेल तरी देवाला त्यांनी चॅलेंज केलं की एक मुलगा तू नेऊ शकतोस, पण आता मी असं काम करणार आहे की या कामाच्या माध्यमातून माझे कित्येक मुलं, माझी हजारो मुलं निर्माण होतील आणि त्यासाठी मी काम करणार आहे। आम्ही त्या ठिकाणी, आता हे झालं कॉन्फरन्सच्या बाबतीत, मग त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी काही खूप महत्त्वाचे जागतिक लेवलवरचे गेस्ट त्या ठिकाणी उपस्थित होते। या पत्रकार परिषदेस प्रशासन अधिकारी राजाराम चव्हाण, अभय चिडगुप्पी आणि देवेंद्र निंबर्गीकर उपस्थित होते। दरम्यान नागेश करजगी फाउंडेशनच्या वतीनं राजीव तांबे यांचे सुजाण पालकत्व या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे। शनिवारी 5 जानेवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजता जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे। सर्व पालकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन नागेश करजगी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे।